नमस्कार, मी आशुतोष टिळक. 2024-25च्या या बजेटसाठी 1 फेब्रुवारी 2024 या दिवशी दुपारी 2:15 मी रेकॉर्ड करायला बसतोय चंद्रशेखर टिळक सरांसोबत. मला आज अनेक साऱ्या गोष्टींचा आनंद आहे की चंद्रशेखर टिळक सरांनी माझ्या चॅनलला बजेटच्या त्यांच्या पहिल्या पॉडकास्टसाठी किंवा याच्यासाठी त्यांचा अभिप्राय देण्यासाठी निवडलं. सर आज सकाळी चॅनलवर कुठे होते मला नाही माहिती, पण सोशल मीडियामध्ये सरांचा जो काय पहिला जाईल तो माझा असेल. हम तो आज खुश हो गए. बिलकुल धन्यवाद. कुठेही नव्हतं, बोला पुढे. बिलकुल. आणि त्याच्यामुळे आजचं खरं तर बजेट मला सरांना आणि सगळ्यांना सांगावं असं वाटतं की माझं पहिलं जे माझ्या डोक्यात आलं की हे बजेट फार लहान झालं. म्हणजे मी जेव्हा MBA मध्ये होतो मला माझ्या शिक्षकांनी असं ढकलून दिलं होतं की आशुतोष चुपचाप बजेटवर तुला एक्सप्लेनेशन करायचं आहे. आणि ते बजेट तसे डाउनलोड करायला काढलं. मी 2 तास बजेट बघत बसलो होतो आणि नंतर लक्षात आलं की हे नेमकं होतं काय. असं त्याच्या अनेक साऱ्या आठवणी. त्याच्यामुळे मी तयारीत बसलो होतो आजच्या भाषणासाठी की 1 तास 1.5 तास असेल. फार छोटं बजेट होतं आणि त्याच्यामुळे चंद्रशेखर टिळक सरांना मी पहिला माझा प्रश्न असा टाकतो, एवढा छोटा कसं काय? हो, दोन गोष्टी लक्षात घेऊ की अर्थसंकल्पीय भाषण आज 1 तासाच्या आत संपलं. अशा आशयानं ते छोटं तर आहेच हो, आणि ते तसं असणं अपेक्षितही होतं. एकंदरीतच गेल्या कित्येक वर्षामध्ये म्हणजे अगदी 2002-2003 पासून साधारणपणे 1.5-2 तास तरी अर्थसंकल्पीय भाषण ऐकायची आपल्याला सवय आहे. हो, अगदी 2014, 2009 आणि 2004 या तिन्ही वर्षातले अंतरिम अर्थसंकल्प ही तसेच होते. हो, परंतु अंतरिम अर्थसंकल्पाला मुळामध्येच आपल्याला कोणतीही धोरणात्मक घोषणा करायची नसते. हा संसदीय संकेत यंदा पाळला गेला हे फार बरं झालं. म्हणजे 2014च्या वेळेला चिदंबरमच्या जाहीर भाषणांमध्ये किंवा अंतरिम अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये कोणतीही धोरणात्मक घोषणा नव्हती. पण मगाशी जी मी 4 वर्ष सांगितली त्याला मात्र प्रत्येक वेळेला त्याच्यामध्ये धोरणात्मक घोषणा होती. आणि या वेळेला संसदीय संकेत पाळायचेत असं सुरुवातीलाच सांगत सुरुवात करून खरोखर संसदीय संकेत पाळल्यामुळे अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण छोटं होतं हे अत्यंत साहजिक होतं. दुसरं एक कारण ते छोटं असण्याचं असं असू शकेल की मुळात पार्ट ए मध्ये बराच काळ बोलावं लागतं, त्याच्यामध्ये धोरणात्मक निवेदनं जास्त असतात. अलीकडच्या काळामध्ये अर्थसंकल्पीय भाषणाचा पार्ट बी हा नेहमीच लहान असतो हो, आणि येणाऱ्या काळात तो अगदी 1 जुलैमध्ये जेव्हा जून-जुलैमध्ये जेव्हा नवीन सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प येईल तेव्हाही पार्ट एच्या तुलनेमध्ये पार्ट बी छोटाच असेल. हो, याचं कारण असं आहे की पार्ट बी हा प्रामुख्याने कररचनेविषयी, कराच्या दरांविषयी, कराच्या प्रमाणांविषयी, कराच्या पातळ्यांविषयी बोलतो. त्यातला आता अप्रत्यक्ष कराचा भाग पूर्णपणाने जीएसटी मध्ये गेलेला आहे आणि जीएसटीचे निर्णय हे केंद्र सरकार घेत नाही. केंद्र सरकारशी सल्लामसलत करून घेत असेल एक वेळ, पण ते निर्णय जीएसटी काउन्सिल घेते. त्यामुळे अर्थसंकल्पातला तो एक भाग कमी झालेला आहे. मग राहिला भाग अर्थसंकल्पाच्या पार्ट बी मध्ये तो आयकराबद्दल, मग ते तुमच्या माझ्यासारख्या वैयक्तिक नागरिकांचा आयकर असेल किंवा संस्थात्मक असेल, हाच एक भाग राहतो. पण त्याच्यामध्ये तपशिलाचे भाग धोरणाचे जास्त आहेत, ते आत्ता घ्यायचे नव्हते असं सरकारनं पवित्रा घेतला होता. आणि दुसरं असं आहे की केवळ बदल करायचे, केवळ अर्थसंकल्प आहे म्हणून जाहीर करायचं असं करण्यात काही अर्थ नव्हता. म्हणजे अगदी आपल्या अलीकडच्या पॉडकास्टमध्ये आपण म्हटलं होतं तसं की जेव्हा सरकारच्या असं लक्षात येत आहे की करापासूनचं उत्पन्नही वाढतंय, करा व्यतिरिक्तचंही उत्पन्न वाढतंय, अशा वेळेला लोकसभा निवडणुका तोंडावर असताना उगाच काहीतरी बदल केला असं सांगण्यासाठी इकडचं तिकडे तिकडचं इकडे करण्यात अर्थ नव्हता. आणि सरकारचं याबद्दल कौतुक केलं पाहिजे की हे लक्षात घेऊन सरकारनं तसे बदल करण्याचा मोह टाळला. एक तोंडा पुरेसे 10-12 इकडचं तिकडं तिकडचं इकडं करण्याचा जरूर वाव होता. प्रत्येकच करातला बदल हा धोरणात्मकच असतो असं नाही, काही तपशिलातलेही बदल करता आले असते, पण ते केले नाहीत. हे कौतुकाची गोष्ट आहे. हे कदाचित आजचं अर्थसंकल्पीय भाषण लहान असण्याचं, छोटं असण्याचं अजून एक कारण असू शकतं. आणि तिसरं एक कारण असं असू शकतं की यंदाच्या पार्ट ए मध्ये, आजच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या पार्ट ए मध्ये
आंतरराष्ट्रीय अर्थकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण याचे काही संदर्भ सरकारला जरूर देता आले असते, की ज्याच्या पार्श्वभूमीवरती सध्या आपल्या देशाची असलेली आर्थिक कामगिरी किती डावी आहे किंवा किती उजवी आहे हे मांडायच्या आजचं अर्थसंकल्पीय भाषण ही सरकारसाठी खरं म्हणजे चांगली संधी होती. म्हणजे आज मी तिला जागतिक पातळीवरती जे काही 5 युद्ध सुरू आहेत, मग ते रशिया युक्रेन असेल, इस्रायल हमास असेल, अगदी लाल समुद्र असेल, यातला कुठचाही संदर्भ सरकारनं आत्ताच्या अर्थसंकल्पीय भाषणात दिलेला नाही. कदाचित अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये त्याचा उल्लेख जरूर होईल, पण आज तरी ते अर्थमंत्र्यांनी केलं नाही. कारण आज जर अर्थमंत्र्यांनी त्या बाबतीतलं काही विधान केलं असतं तर ती कदाचित सरकारची अधिकृत भूमिका असं धरलं गेलं असतं. मग त्याच्याबद्दलची संदिग्धता पाळायची म्हणून तो विषयच टाळला का याचा विचार केला पाहिजे. पण मला स्वतःला व्यक्ती म्हणून, भारतीय नागरिक म्हणून, अर्थसंकल्पाचा एक अभ्यासक म्हणून मला अशासाठी असं वाटतं की या गोष्टीचा ओझरता तरी उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये यायला हवा होता. याची कारण 2 की मुळातच आता आपण कितीही नाही म्हटलं तरी जागतिक अर्थव्यवस्थेशी पहिल्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने जोडले गेलेले आहोत. आणि 2 गोष्टीनं हे आंतरराष्ट्रीय संदर्भ तुमच्या माझ्यासाठी महत्वाचे ठरतात. एक तर आपल्या देशाची आयात निर्यात. शेवटी ती आपण जगाच्या कुठच्याही भूभागात राहिलो तरी जगातल्या कुठच्याही भूभागाशी ती संपर्क साधता येण्याजोगी आहे. आणि या 5 युद्धांनी मग हवाई मार्ग असतील, सागरी मार्ग असतील, याच्यावरती खूप मोठा विपरीत परिणाम होतो. बरे तात्पुरता असेल पण तो होतो. यातनं वाहतूक खर्च वाढतं आणि आपल्या देशाचं आयात मूल्य वाढतं आणि निर्यात मूल्य कमी होतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि याचं अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे तेल आहे. तेल आज आपण केवळ रशियातनं खरेदी करतोय अशातला भाग नाही. जगातल्या विविध भागातल्या विविध देशांकडनं आपण तेलाची आयात करतो, त्याच्या मार्गावरती परिणाम होतो. पण कदाचित आपली एकंदरीतच संरक्षण विषयक वाढती निर्यात आणि त्या प्रमाणामध्ये कमी होणारी आयात आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षाच्याही होऊ घातलेल्या निवडणुका, त्यामुळे उगाच आत्ता जाहीरपणे कशाला बोला, जे काही करायचं असेल ते करू, हा जर विचार केला असेल तर तोही एक संपूर्ण भाग पार्टे मधनं गेला. आणि अशा अनेकविध कारणांमुळे आजचं अर्थसंकल्पीय भाषण वेळेच्या निकषावरती छोटं होतं, आशयाच्या निकषावरती छोटं होतं का मोठं होतं हे नंतर आपण येणाऱ्या प्रश्नोत्तरांमध्ये जरूर पाहू. बजेटचा सार, मी त्याच्याकडे हळूहळू त्याच्या इतर कागदपत्रांकडे येतो. सर, मी तुम्हाला हळूहळू एक एक गोष्ट हायलाइट करतो, त्याच्यावरची तुमची मला प्रतिक्रिया या प्रकारात आजचा आपण पॉडकास्ट घेतो आहोत. पहिल्याच पानावर बजेट का सार, बजेट ॲट ग्लान्स मध्ये टिप्पण्यांमध्ये नॉमिनल जीडीपी दिला आहे, अज्युमिंग 10.5 हॅज बीन प्रोजेक्टेड. 3 याच्यामध्ये 10.5 दिलेला आहे. एस्टिमेटेड नॉमिनल जीडीपी ऍट 29657, म्हणजे 2 करोड, सॉरी 2 लाख काय आहे 57,745, 29657,745. काय म्हणणं? एक गोष्ट लक्षात घेऊ की मुळात ह्या आकडेवारीच्या फार मोठ्या तपशिलात जावं असं मला स्वतःला बिलकुल वाटत नाही. याची 2 कारणं. एक तर ही शेवटी त्या क्षणाची त्या कट ऑफची अशी ती आकडेवारी असते. प्रत्यक्षात तुमच्या माझ्या नागरिक म्हणून काय हातात आलं हे मला जास्त महत्वाचं वाटतं. कितीही नाही म्हटलं तर जरी राजकीय रंगसंगतीच्या पलीकडे जाऊन निखळ अर्थकारण म्हणून आपण गेल्या काही काळांकडे पाहणार असू, विशेषतः करोना नंतरच्या वर्षांमध्ये पाहणार असू, तर एक ढोबळ अर्थमान एवढं नक्की आहे की जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेमध्ये ते आपल्या देशाची आर्थिक स्थिती बरी आहे. आणि आजही जगातल्या इतर अनेक देशांच्या तुलनेत ज्या प्रमाणामध्ये इतर लोकांच्या, इतर देशातल्या नागरिकांच्या दरडोई उत्पन्नामध्ये घट झाली, तेवढी घट आपल्या देशातल्या दरडोई उत्पन्नामध्ये झालेली नाही. मग आता याचं श्रेय कुणाला द्यायचं, या 10 वर्षांना द्यायचं का त्याच्या आधीचाही काळखंड घ्यायचा, ह्या वेगळा चर्चेचा किंवा वादाचा विषय आहे. परंतु हे प्रमाण वाढलंय एवढं नक्की. एकंदरीतच आत्ताची जी जीडीपीची स्थिती आहे, मग ती दरडोई असेल किंवा सकल असेल, याचा जर विचार केला तर आपण एका अशा काय म्हणू थ्रेशोल्ड पॉइंट वरती आहोत, एक देश किंवा राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून, की आपण येणाऱ्या काळाकडे सकारात्मकतेनं पाहू शकतो.
आत्ता ज्या वेगानं आर्थिक विकासाचा दर आहे त्याच्यापेक्षा जास्त विकासाचा दर करता येईल का? मग त्याच्याकडे जायचं असेल तर जी आपल्याला संसाधनं रिसोर्सेस लागतील त्या रिसोर्सेसच्या खरेदीसाठी किंवा उभारणीसाठी देशांतर्गत आणि बाहेरच्या गुंतवणुकीचा आणि बचतीचा काय दर असेल याचा विचार करायचा झाला तर त्या दृष्टीनं ही जीडीपीची आकडेवारी समाधानकारक आहे असं मला म्हणावंसं वाटतं. फक्त याच्यातली कारण एक दुसरी गोष्ट अशी आहे की शेवटी जीडीपीची आकडेवारी आणि त्याची गणना हे नेहमीच वादाचे विषय राहिलेले आहेत आणि ते राहणार, कारण त्याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये सापेक्षता आहे. ती काही एक्सेल शीट नाहीये, ते एस्टिमेशन आहे आणि शेवटी कोणतंही एस्टिमेशन इज ऑलवेज सब्जेक्ट टू इंटरप्रिटेशन. येस, असं होतं सर. याच्यामध्ये मनरेगामध्ये काहीतरी येईल असं वाटत होतं. आपण ज्या काल कॅपिटल एक्सपेंडिचर बद्दल बोलत होतो काल, तो एक वाढीव आलेला आहे. एक 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 असा एक बराचसा मोठा नंबर मला दिसतोय. काय समजायचं, वास्तविक जो होता मागच्या वर्षाला तो 7,40,025 करोड असा होता 2022-23चा. यावेळेला तो 11,11,000 असा काहीतरी आलेला आहे. एखादी देणगी दिल्यासारखा तो 11,11,111 असा तो आहे. तर तसा जर विचार करायचा झाला तर ही वाढ आहे. परंतु मला स्वतःला असं वाटतं की मनरेगाची वाढती संख्या किंवा मनरेगाचं वाढतं प्रमाण हे आपल्या अर्थसंकल्पाचं उद्दिष्ट किंवा निकष असता कामा नये. सरकारला जर रोजगार निर्मितीवरती इतके खर्च सरकारी पातळीवर करायचे असतील तर आपल्या आर्थिक प्रगतीचा दर कुठेतरी कमी पडतो याची दिलेली ती कबुली आहे. आणि मग जर तुम्ही 7 ट्रिलियन 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट ठेवत असाल, आज ना उद्या जागतिक महासत्ता होणार असाल, तर सरकारची भूमिका ही एनेबलरची राहिली पाहिजे. सरकारची भूमिका ही परफॉर्मरची राहता कामा नाही. हा खरं म्हणजे आर्थिक सुधारणांचा क्रक्स आहे. परंतु मनरेगाबद्दल बोलत असताना एक दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की याच्याकडे आपण जर अर्थसंकल्पीय भाषण संपल्यानंतरची चर्चा ऐकली असेल, मी फारशी ऐकली नाही कारण दुसऱ्या 2 चॅनलचं रेकॉर्डिंग करत होतो आणि तो आपल्या या पॉडकास्ट नंतर रिलीज होणार आहे, त्यामुळे त्या अर्थाने मगाशी तुम्ही म्हणलात तसं या खरं म्हणजे सोशल मीडियामधलं हे माझं आजचं या वर्षीच्या बजेटचं पहिलं रेकॉर्डिंग आहे. तर त्याच्यामध्ये जे एकंदरीत सूर दिसत आहेत विरोधी पक्षांचे, त्यांचं तर म्हणणं असं आहे की मनरेगाला यांनी काही दिलेलंच नाही. ही चर्चा एका दोन्ही बाजूची आहे. म्हणजे आज आत्ताच्या तुमच्या प्रश्नामध्ये त्याचं वाढीव स्वरूप दिसतं, त्यांचं म्हणणं आहे दिलेलं नाही. यातला राजकीय विरोधाभास जरी सोडला तरी यातली आर्थिक गणितं अशी आहेत की मुळातच रोजगार आणि मनरेगा याच्यासाठी केंद्र सरकार पैसे देत असले तरी बरीचशी अंमलबजावणी ही राज्य सरकारांच्या सहकार्यातनं होत असते. अशा वेळेला अनेकानेक राज्य आपल्याच पक्षाची किंवा आपल्याला अनुकूल असणारी असतील याचा जो कल आहे त्याच्या मागे जी अनेक कारणं असतात ती अशा मनरेगा सारख्या योजनांच्या अंमलबजावणीसाठी असतात, कृषी क्षेत्राच्या अंमलबजावणीसाठी असतात, शिक्षण क्षेत्राच्या अंमलबजावणीसाठी असतात. आणि मनरेगामध्ये नक्कीच अलोकेशन म्हणून वाढ आहे. येणाऱ्या निवडणुका केवळ लोकसभेच्या नव्हे तर आपण अलीकडच्या पॉडकास्टमध्ये म्हटलं तसं अनेक विधानसभांच्याही निवडणुका आहेत, त्यामुळे ही वाढ होणं अभिप्रेत होतं. आता ही वाढ पुरेशी आहे का त्रोटक आहे हा येणारा काळ ठरवेल. कारण केवळ रक्कम अलोकेट केली याचा अर्थ ती खर्च होतेच असं नाही. आपल्या देशाचा आर्थिक इतिहास असा आहे की गेल्या काही वर्षांचा अपवाद वगळला तर कित्येक वेळेला वित्तीय तूट आटोक्यात ठेवण्यासाठी अनेक खात्यांना अनौपचारिकपणे सांगितलं जायचं की जरा खर्चाचा आकडा आखडता ठेवा, म्हणजे वर्षाअखेरी त्यांनी न खर्च केलेली रक्कम पुन्हा सरकार दरबारी जमा व्हायची आणि त्यातनं तूट कमी व्हायची. अशी गणितं मनरेगामध्ये होऊ नयेत ही त्यातली इच्छा आहे. संरक्षण हे मी मगाशी दिलेल्या उदाहरणाचं खूप मोठं कारण होतं किंवा उदाहरण होतं, तशी मनरेगाची स्थिती नाही. आणि दुसरं गोष्ट अशी आहे की रोजगार हमी योजनेमध्ये आता एक मनरेगाचं ते आधीचं स्वरूप आहे त्यामुळे ते पटकन नाव तोंडात आलं. मनरेगाच्या बाबतीत आपण एक गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे, केवळ निधी वाढवला म्हणजे मनरेगाची कामं होत नाहीत. तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सारख्या गोष्टीमुळे अनेक सरकारी योजनांमध्ये जी पैशाची गळती होती, जे खर्च मूळ कामापेक्षा खर्च जास्त दाखवला जायचा, तशी गणितं कमी होत आहेत. त्यामुळे दिलेल्या निधीचा जास्त चांगला वापर हे यंदाच्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य ठरू शकतं, पण ते येणाऱ्या कामगिरीवरती अवलंबून असेल.
सबसिडीचं ज्या वेळेला सर मी बघत होतो त्यावेळेला मला 3 सेगमेंटमध्ये एक चमत्कारिक गोष्ट सापडली. युद्ध चालू आहेत रेडसी मध्ये, त्या मार्गाने आपल्याकडे फर्टिलायझर्स येतात आणि एक तो आपला सोर्स आहे किंवा रस्ता आहे हे मान्य करावं लागतं. फर्टिलायझरची सबसिडी सरकारने चक्क घटवली आहे, जी 2022-23 मध्ये 2,51,339 करोड होती, ती यावेळेला 1,64,000 करोड असं बजेट एस्टिमेट आहे. फूड सबसिडी 80 करोड लोकांना स्वस्तात धान्य तर द्यायचं आहे, मग त्याची सबसिडी वाढलेली असायला पाहिजे होती, ती पण घटलेली आहे. पण पेट्रोलियमची सबसिडी ही वाढवली जाते आहे. असं कसं काय? पेट्रोलच्या प्राइसेस तर ओपन आहेत मार्केटला असं सरकार म्हणतंय. दोन गोष्टी. एक अगदी सरळ सोपं लक्षात घे की निदान कागदोपत्री होईना पेट्रोलच्या किमती तेल कंपन्या ठरवतात, सरकार ठरवत नाही. मुद्दा पहिला. हो. आणि दुसरं कारण असं आहे की साधारणपणे पुढचे 3-4 महिन्याचा काळ सरकारने डोळ्यासमोर ठेवून या पेट्रोल सबसिडीचा विचार केलेला असेल. याचं कारण कसं आहे ते एक गोष्ट लक्षात घे की कागदोपत्री आपल्या देशातल्या बाजारपेठेतले, देशांतर्गत बाजारपेठेतले तेलाचे भाव ह्या तेल कंपन्या ठरवतात. पण एकदा आचारसंहिता सुरू झाली की होता होईतो त्यांचा कल तेलाचे भाव स्थिर ठेवण्याकडे असतो. मग त्या काळामध्ये प्रत्यक्षात त्या तेल कंपन्याला कुठच्याही भावानी जरी तेलाची खरेदी केलेली असली तरी त्या तेल कंपन्या भाव वाढवत नाहीत. त्यामुळे याच्यातलं होणारं नुकसान हे 2 पद्धतीनं त्या तेल कंपन्या भरून काढतात. एक तर आचारसंहिता संपल्या म्हणजे आता उदाहरणच द्यायचं झालं तर मतदान संपल्या पण मतमोजणी सुरू व्हायच्या मधल्या काळामध्ये ही मंडळी भरमसाठ तेलाची वाढ करतात. हा एक भाग असतो. आणि इथं सरकारनं दिलेली तेलाची सबसिडी हे गणित बदलतं. हा एक कारण असू शकतं की बाकीच्या 2 खतं आणि अन्न याची सबसिडी कमी होत असताना पेट्रोलची सबसिडी वाढली, हे एक गणित. कारण आजही आज मितीला अनेक तेल कंपन्या, बहुतांश तेल कंपन्या खरं म्हणजे आपल्या सरकारी मालकीच्या आहेत. आणि गेल्या काही वर्षात या सरकारी कंपन्यांकडनं मिळणारा डिव्हिडंड हे आपलं बजेट डेफिसिट आटोक्यात ठेवण्याचं एक महत्वाचं कारण किंवा साधन आहे. मग त्या दृष्टिकोनातनं पेट्रोलची सबसिडी वाढली असेल म्हणजे इथे मी सबसिडी म्हणून देतो, तिथे तू मला लाभांश म्हणून ती परत कर, नफा म्हणून तू परत कर, असं एक गणित असू शकतं. दुसरं, आत्ता पेट्रोलची सबसिडी वाढवण्याचं दुसरं कारण असं असू शकतं की एकंदरीतच जर मला जीडीपीचा ग्रोथ रेट वाढता ठेवायचा असेल, जीएसटीचं कलेक्शन वाढतं दाखवायचं असेल तर मला माझ्या अर्थकारणाचा वेग वाढवावा लागेल. त्याच्यासाठी साहजिकच माझ्या देशांतर्गत बाजारपेठेत असलेली तेलाची मागणी वाढेल. मग तेलाची मागणी तर वाढली पाहिजे पण त्याचा पुरेसा ताण, फारसा ताण, पुरेसा शब्द चुकीचा आहे, फारसा ताण हा तेल कंपन्यांवरती जर येऊ द्यायचा नसेल तर मला आवडो वा न आवडो मला तेलाची सबसिडी वाढवावी लागली असेल. दुसरं एक कारण असं असू शकतं की तेलाचे जे विविध मार्ग आपण आता अवलंबतोय आयातीसाठी, कारण अजूनही देशांतर्गत तेलाचं उत्पादन हे आपल्या मागणीला पुरेसं नाही. अशा वेळेला प्रत्येकच जण भारतीय रुपया, भारतीय वस्तू, भारतीय सेवा याच्या बदल्यामध्ये मला तेल देईल ही शक्यता नाही, जी रशिया फार मोठ्या प्रमाणावरती करते. परंतु माझी संपूर्ण मागणी पूर्ण करण्या एवढं रशियाची ताकद आहे की नाही किंवा तेवढं तितकं त्याच्यावर एखादी अवलंबून राहायचं की नाही हा धोरणात्मक निर्णय आहे की जी अमेरिकेबद्दल, जी ओपेक बद्दल चूक केली ते आम्ही रशियाबद्दल करणार नाही. असं जर असेल तर तुझ्या असं लक्षात येईल की त्या लाल समुद्रातनं केवळ माझी खताची मोठी आयात होते असं नाही. उद्या जर मी व्हेनेझुएलाकडनं माझी तेलाची आयात वाढवली तर मला पुन्हा त्याच मार्गाचा अवलंब करायचा आहे. आणि मधल्या काही वर्षात विशेषतः 2014, 15, 16 या गोष्टीमध्ये आपल्या असं लक्षात आलं असेल की त्या दृष्टिकोनातनं विचार करताना जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या पण तेलाचा वाहतूक खर्च आपला वाढला होता. ही चूक टाळायची असेल तर आता सबसिडी असेल. आता या पार्श्वभूमीवरती जेव्हा आपण खताची सबसिडी आणि अन्नाची सबसिडी म्हणतो त्याचं गणित मात्र जरा ती नीट आकडेवारी बघून सांगितलं पाहिजे. मी मोकळेपणाने सांगतो ती कागदपत्र मला स्वतःला बघायला आवडतील, तू पाठवली त्याचा प्रिंटआउट घेतला पण आता पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी जस्ट बघितलंय. परत एकदा कधीतरी बघू आणि पुढच्या एखाद्या पॉडकास्ट मध्ये याचा जरूर जरूर. एक अजून गोष्ट ज्याचा मला कंप्लीट गोंधळात पडलो मी, हे मला स्वतःला मान्य करावं लागेल सर, की व्याज
या गोष्टींकडे ज्या वेळेला मी बघत होतो, मागच्या वर्षभरामध्ये सरकारने मोठ्या प्रमाणावर व्याज घेतलं. तुम्ही कालच्या पॉडकास्टमध्ये हे हायलाइट केलं की फिक्स्ड इन्कम सरकारच्या कर्ज रोख्यांच्या बाबत काहीतरी होईल. तसं फारसं मला तरी काही दिसलं नाही भाषणामध्ये. परंतु ज्यावेळेला मी प्रमुख एक्सपेंडिचर्स मेजर आयटम मध्ये शोधतो आहे, त्यावेळेला व्याजावरचा खर्च सरकारचा वाढलाय. 2022-23 मध्ये तो 9,28,517 करोड होता. यावेळेला तो 11,90,440 वर पोहोचला आहे. स्मॉल सेव्हिंग स्कीम मधून सरकारचं येणं फारसं वाढत नाहीये. बॉरोईंग वाढेल का असं मी तुम्हाला माझ्या जेपी मॉर्गनच्या याच्यातही विचारलं होतं. सगळ्याचं ऐकून उत्तर द्या. एक गोष्ट अगदी उघड आहे की सरकारी कर्जाचं प्रमाण वाढलंय, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी आजच्या अर्थसंकल्पीय भाषणाचा जरी विचार केला तरी त्याच्यामध्ये एक ओझरता उल्लेख अर्थमंत्र्यांनी असा केलाय की सरकारी कर्जरोख्यांचं किंवा सरकारी कर्जाचं प्रमाण वाढलं तरी खाजगी कर्जाला पुरेसा वाव अर्थव्यवस्थेमध्ये ठेवला जाईल. हे खरं सांगायचं म्हणजे एका अर्थानं सरकारी कर्ज वाढलंय याची दिलेली कबुली आहे. आणि ती प्रश्न इतका आहे की कर्ज काढणं चूक का वाईट याच्यामध्ये जेवढा नैतिकतेचा भाग आहे तेवढाच आर्थिक गरजेचा भाग आहे. आणि ही वस्तुस्थिती नाकारताच येणार नाही की राज्य सरकार असू दे किंवा केंद्र सरकार असू देत, विशेषतः राज्य सरकारांचं कर्जाच्या उचलीचं प्रमाण प्रचंड वाढलंय. मग जर माझं कर्ज वाढत असेल तर माझं व्याजाचं प्रमाणही वाढेल. आणि हे गणित फक्त केंद्रीय अर्थसंकल्पात दिसेल असं मला जरा सुद्धा वाटत नाही. येणाऱ्या काळामध्ये जे विविध राज्यांचे अर्थसंकल्प असतील त्याच्यामध्येही हा मुद्दा जरूर लक्ष देण्याजोगा असेल. त्याच्यातली एक शक्यता नाकारता येत नाही की राज्याच्या अर्थसंकल्पांमध्ये सुद्धा देय असलेलं किंवा दिलेलं व्याजाचं प्रमाण आणि रक्कम ही खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली असेल. मी त्याचं समर्थन नाही करत आहे, कृपा करून गैरसमज करून घेऊ नका. परंतु प्रश्न असा आहे की उचललेलं कर्ज किंवा कर्ज म्हणून घेतलेली रक्कम प्रत्यक्षात कशा पद्धतीने वापरली जाते आणि त्या माध्यमातून ज्या प्रोजेक्टसाठी, ज्या प्रकल्पासाठी, ज्या योजनेसाठी हे कर्ज उचललं गेलंय त्या प्रकल्पाची किंवा त्या योजनेची अंमलबजावणी किती कार्यक्षमतेने होते, किती वेळेत होते आणि त्यापासनं प्रकल्पापासून मिळणारं उत्पन्न लवकरात लवकर कसं सुरू होतं, हाही एक निकष जर लक्षात घेतला तर व्याज हे सर्व्हिसिंग कॉस्ट म्हणून दिलंय की व्याज हे रिपेंटन्स कॉस्ट म्हणून दिलंय याचा विचार करावा लागतो. आशा करूया की हे 9 लाख आणि 11 लाखामधले जे 2 लाख आहेत दे आर फॉर अ युटिलायझेशन कॉस्ट अँड नॉट अ रिपेंटन कॉस्ट. जर प्रोजेक्ट ओव्हररन झाला टाइमच्या दृष्टिकोनातनं तर कॉस्ट वाढते, मग त्याही वेळेला व्याजाचं गणित वाढतं. शेवटी मी परतफेड करेपर्यंत मला त्याचं व्याज द्यावं लागतं. आणि ह्या करताच कदाचित येणाऱ्या काळामध्ये बाहेरनं कर्ज उचलण्यापेक्षा गव्हर्नमेंट सेक्युरिटीजच्या किंवा जिसेकच्या माध्यमातून ते कर्ज उचललं जाईल का आणि मग त्यातनं माझ्या देशातल्या जिसेक आणि बॉन्ड मार्केटला चालना मिळेल का याचा विचार करावा लागेल. आता तुम्ही जे प्रश्नामध्ये असं म्हणलात तर खरं सांगायचं म्हणजे या बाबतीत मलाही आश्चर्य वाटलं. मला स्वतःला असं वाटलं होतं की एखादी योजना जरी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये जाहीर झाली नाही तरी निदान त्याचं सुतोवाच्य असेल. परंतु मगाशी मी उल्लेख केला की खाजगी कर्जालाही वाव दिलं जाईल असं जर सोडलं तर एकंदरीतच कर्ज आणि गव्हर्नमेंट सेक्युरिटी किंवा कर्ज रोखे याचा जरा सुद्धा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात नाही. म्हणजे जसा तेलाचा उल्लेख नाही, व्याजाचा उल्लेख नाही, संरक्षणाचा उल्लेख नाही, तशी ही गणितं झाली. आणि हेही एक कारण, जो आपला पहिला प्रश्न होता की अर्थसंकल्पीय भाषणाचं लांबी रुंदी कमी का, त्याचं हे एक कारण असेल. मला स्वतःला असं वाटलं होतं की याच्यामध्ये जेवढे पॉलिसी किंवा धोरण म्हणून निर्णय आहेत तेवढे तपशिलाच्याही गोष्टी आहेत. तर काही तपशील खरं सांगायचं म्हणजे मिळणं आवश्यक होतं. बहुतांश याची उत्तर आपल्याला अर्थसंकल्पाच्या आधी जो इकॉनॉमिक सर्व्हे दिला जातो त्याच्यात मिळतात. दुर्दैवानी हा अंतरिम अर्थसंकल्प किंवा इंटरिम बजेट असल्यामुळे मुळात प्रघातच असा आहे की इंटरिम बजेटला इकॉनॉमिक सर्व्हे दिला जात नाही आणि म्हणून सरकारने ते प्रारूप दिलं होतं. परंतु दुर्दैवानं त्याच्यातही याचा उल्लेख नाही. हे एक फार मोठं वैगुण्य आत्ताच्या अर्थसंकल्पाचं आहे. म्हणूनच मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. अगदी 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 त्याचं कोणतंही स्पष्टीकरण दिसत नाही. येणाऱ्या काळामध्ये बाकीचे डॉक्युमेंट सविस्तर पाहिल्यानंतर काही संगती लागली तर जरूर त्याचा विचार नंतर करू.
या सगळ्यामध्ये कॅपिटल रिसीट्स किंवा डिव्हिडंडचं अँड प्रॉफिट्सच्या याच्यामध्ये मला जो बघायला मी गेलो त्याच्यामध्ये बरीच वाढ दिसते आहे. 2022-23 मध्ये 9 लाख 99,913 वरून येणाऱ्या एस्टिमेट मध्ये 1,50,000 करोड पोहोचला. याच्यामध्ये आरबीआयचं प्रॉफिट वगैरे पण असू शकतं आणि सरकारच्या इतर कंपन्यांकडून आलेला डिव्हिडंड पण असू शकतो. तो वाढतो आहे असं सरकारचं म्हणणं आहे का? मग आता याच्यामध्ये बायफर्केशन कसं करायचं तुमचा? याचं बायफर्केशन फार पटकन मिळेल अशातला भाग नाही, परंतु मिळणारे संकेत अत्यंत उघड आहे. की आपल्या असं लक्षात येईल की गेल्या वर्षीच जेव्हा रिझर्व्ह बँकेकडनं सरकारला लाभांश मिळाला होता, डिव्हिडंड मिळाला होता, हो तेव्हाही जाहीरपणानं चर्चा झाली होती की ती रक्कम नेमकी आधीच्या वर्षापेक्षा जास्त आहे. इनफॅक्ट येणाऱ्या वर्षामध्ये तर ती गेल्या वर्षापेक्षाही जास्त असेल. त्यामुळे रिझर्व्ह बँक आणि एकंदरीतच सरकारी कंपन्या याच्यामधनं मिळणारा सरकारला लाभांश हा प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ही हो वस्तुस्थिती आहे. हो बर, त्याचा एक आनंदाची गोष्ट अशी आहे की रिझर्व्ह बँकेचा जर अपवाद वगळला तर इतर सरकारी कंपन्यांनी दिलेल्या डिव्हिडंडचं प्रमाण जेव्हा वाढतं त्यावेळेला सरकार बरोबर इतर जे त्याचे भागधारक आहेत, शेअर होल्डर आहेत, त्यांनाही मिळतं. हो म्हणजे मधल्या एका आपल्या पॉडकास्टमध्ये मी म्हटलं होतं तसं आहे की LIC आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या दोन सरकारी कंपन्यांचा अपवाद वगळला तर हो बाकीच्या बहुतेक सरकारी कंपन्यांनी केवळ अंतिम लाभांश किंवा वर्ष संपल्यानंतरचा फायनल डिव्हिडंड दिलाय असं नाही, त्याचा इंटेरिम डिव्हिडंडही दिलाय. हो त्यामुळे सरकारी उत्पन्नाची जी फ्रिक्वेन्सी आहे, जी व्हेलॉसिटी आहे, ज्याला आपण टाइम व्हॅल्यू ऑफ मनी असं म्हणू शकू, ती टाइम व्हॅल्यू ऑफ मनी ही वाढली आहे, हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळातच कॅपिटल रसीट मध्ये वाढताना आपल्या देशातल्या काही प्रमाणामध्ये FDI मध्ये झालेली वाढ आहे आणि जगातल्या एक युरोप आपला एक अमेरिकन डॉलर सोडला आणि इंग्लंडचा पाऊंड सोडला हो तर इतर देशांच्या तुलनेमध्ये आपला भारतीय रुपया हा तुलनेनं स्थिर राहिलाय. याचाही कुठेतरी सकारात्मक परिणाम हा कॅपिटल रसीटवरती होतो. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की काही काही ठिकाणी अनेक सरकारी कंपन्यांनी इतर सरकारी कंपन्यातले आपले जे कॅपिटल स्टेक होते, विशेषतः ज्या नोंदणीकृत कंपन्या नव्हत्या, अनलिस्टेड कंपनीज हो आहेत, त्यातला आपला स्टेक कमी कमी करत घेतलेला आहे. LICने काही बाबतीत केलेली विक्री, UTIने काही बाबतीत केलेली विक्री, IDBIने काही बाबतीत केलेली विक्री, की ज्या कंपनीचे शेअर विकले ते अनलिस्टेड होते पण त्याच्यामध्ये बहुतांश सरकारी भागधारक होते. ज्यांनी विकले तेही सरकारी भागधारक होते. यातनं सरकारला मिळणाऱ्या पैशाची रक्कमही मोठ्या प्रमाणावरती होते. आणि तात्पुरता का होईना तो टार्गेटपेक्षा कमी असेल की 50,000चं टार्गेट होतं पण निर्गुंतवणुकीकरण म्हणजे डिसइन्व्हेस्टमेंट फक्त 10,000 कोटींची झाली तरी ती शेवटी 10,000 कोटी ही 99 ते 1 लाख मध्ये येते ना, हाही येस विचार करायला लागेल. येस फक्त डिसइन्व्हेस्टमेंट याही शब्दाचा उल्लेख पुन्हा आजच्या अर्थसंकल्पात नाहीये, ही एक वेगळी गंमत आहे. खरंच आहे. खरंच आहे. म्हणजे हे बघून मला तर पहिल्यांदा तुम्हाला वाक्य माझं पहिलं असं असणार होतं की 2013ला मी ज्यावेळेला तुमच्या समोर एक श्रोता म्हणून पहिल्यांदा बसलो होतो त्यावेळेला त्या बजेटला पुरं जग हे 0 गुण देत असताना तुम्ही ते बजेट हे कसं हुशार अर्थमंत्र्याचा आळशी अर्थसंकल्प आहे हे तुम्ही व्यक्त करून दाखवलं होतं हे मला आठवलं आणि म्हणून मी आज डोकं खाजवत होतो की हे काय झालं. नाही, हे अगदी उघड आहे. मी तुझ्या लक्षात असेल हो तर मी परवाच्या आपल्या पॉडकास्टमध्ये गमतीने म्हटलं होतं हो की अर्थमंत्री बराच वेळ बोलले तर मला भीती वाटत नाही, हो अर्थमंत्री फार कमी वेळ बोलले तर मला फार भीती वाटते. आजचं अर्थसंकल्पीय भाषण तसं आहे. पण एक बेनिफिट ऑफ डाऊट किंवा एका शंकेचा फायदा फक्त मला अर्थमंत्र्यांना द्यावा लागेल हो की हे इंटेरिम बजेट होतं आणि खरंय. त्यामुळे ते होऊ शकतं. कदाचित एक असेल की एकंदरीतच कुठच्याही निवडणुकांचा भाजपचा आणि केंद्र सरकारचा स्टार प्रचारक हा नरेंद्र मोदी असतो. हो परंतु नरेंद्र मोदी अर्थमंत्री नसल्यामुळे त्यांना आजच्या अर्थसंकल्पीय भाषण करण्याची संधी नव्हती. तो मान मात्र आजच्या अर्थमंत्र्यांना होता. त्यामुळे मग स्टार प्रचारकांनी याची बॅटिंग केलेली बरी, म्हणून मग या विषयावरती कदाचित समारोपाच्या चर्चेमध्ये किंवा यंदा आता जे अधिवेशन सुरू आहे ते सध्या सुरू असलेल्या संसदेचं शेवटचं अधिवेशन आहे हो आणि त्यामुळे मग त्या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणामध्ये ही सगळी बॅटिंग पंतप्रधान करतात का हे बघावं लागेल. खरं आहे.
डायव्हेस्टमेंटचा नंबर काढायचा प्रयत्न करतो आहे, पण एवढं लक्षात येत आहे की तो फार मोठा असणार नाहीये. याच्या बाहेर मला काहीच कळलं नाहीये, त्यामुळे तुम्ही एक्सप्लेन. नाही, याबद्दल एक अत्यंत उघड होतं, याचा अगदी ओझरताही उल्लेख बजेटच्या नव्हता. भाषणामध्ये नाहीये. नाहीये. आणि मी जी काही डॉक्युमेंट गेल्या 2-1 तासात बघू शकलोय त्याच्यामध्येही कुठे आकडेवारी नाहीये. हो. ती असणार अशाचा एक त्याचं स्पष्टीकरण असेल, जे पुन्हा पुन्हा आपण त्या मुद्द्याकडे येतोय त्याची मला जाणीव आहे, हो. की शेवटी डायव्हेस्टमेंटचं टार्गेट किंवा डिसइन्व्हेस्टमेंटचं टार्गेट हो. हा धोरणाचा भाग आहे. जे ह्याचे कित्येक अहवाल समित्या वगैरे जरी आलेल्या असल्या तरी शेवटी कंपनी अ विकायची का ब विकायची का क खरंय. विकायची हे धोरण आहे. आणि मग हो. ते आज टाळलंच असेल आणि शेवटी सरकारी नोकर हा एक गठ्ठा मतदार असतो आणि हो. ती रिस्क कोणीच घेणार नाही. त्यामुळे जून जुलैच्या अर्थसंकल्पामध्ये याच्याबद्दलचा उल्लेख येतो का हे बघणं महत्वाचं ठरेल. एज्युकेशनच्या बाबतीमध्ये सरकारने फार कमी खर्च केला होता, आणि याच्यावर उदय तारदाळकर सरांनी असं म्हणलं होतं की एज्युकेशनला सरकार मोठा खर्च का करत नाही. इनफॅक्ट हेल्थच्या बाबतीमध्ये सरकारचा खर्च मला फार मोठा दिसत नाही. कोरोनाच्या पॅन्डेमिकच्या नंतर देखील एक फारसा मोठा खर्च न दिसणं, की ज्या वेळेला त्या वर्षभरामध्ये सर मी एक हायलाइट असं बघितलं की ज्या सरकारांनी त्यांच्या बजेटचा 10% खर्च हा हेल्थवर केला, त्यांनी त्या कोरोनाला उत्तम रीतीने मात दिली. आपल्याकडे तो फार मोठा नसून देखील आपल्या सरकारी इन्फ्रास्ट्रक्चर त्या बाबतीत लागले. मला सरकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण माझी आई या सगळ्यामध्ये कामामध्ये होती. प्रायमरी हेल्थ सेंटर कोरोनाच्या काळात जे चित्र मला दिसलं, तिला मी घेऊन जात होतो, काही प्रमाणात त्यांचे बारीक सारीक कामं करत होतो. या लोकांनी मोठी कामं केली आहेत. या वेळेला सरकार त्यांच्यावर फारसा खर्च करताना दिसत नाहीये. हे काय? 2 गोष्टी. बोला. मुळातच तुमच्या प्रश्नाचा जो उत्तरार्ध आहे हो. तो बरोबर आहे. हो. खर्च वाढलेला दिसत नाही. दुसराही भाग तितकाच बरोबर आहे की या मंडळींनी फार पायाभूत किंवा ज्याला मूलभूत असं म्हणू आपण अशा स्वरूपाचं काम केलं. हे अगदी उघड आहे की आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये अशी वाढ दिसत नाही. याच्याकडे 2 दृष्टिकोनातनं पाहता येतं. एक तर सॉरी एक तर एक तर आरोग्य किंवा हेल्थ हा विषय एकट्या हा विषय एकट्या केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत. शिक्षण, रोजगार, आरोग्य हे केंद्र सरकारांच्या बरोबरीने राज्य सरकारांच्या अखत्यारीत येणारे विषय आहेत. आणि विशेषतः जीएसटी नंतरच्या काळामध्ये सरकारी उत्पन्नाचा मार्ग जो आहे त्याच्यामधला राज्य सरकारांचा वाटाही वाढताय. मग जर उत्पन्नातला वाटा वाढतोय तर खर्चातला आणि जबाबदारीतलाही वाढला पाहिजे असं गणित आहे. परंतु पूर्णपणाने त्याच्याकडे या अर्थसंकल्पीय भाषणामधला जर 50-52 मिनिटांचं जे काही भाषण आहे, 52-55 मिनिटांचं, त्याचा जर विचार केला तर असं लक्षात येईल की अगदीच उल्लेख नाही असं नाही. तर एकंदरीतच आपल्या देशामध्ये जिथे जिथे हॉस्पिटल्स आहेत, पण ती हॉस्पिटल्स फक्त ॲलोपॅथीच्या पद्धतीची आहेत अशातला भाग नाही. यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी असं म्हटलंय की जी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये येणारी हॉस्पिटल्स आहेत, याचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीची असतील. काही आयुर्वेदिक केंद्र असतील, काही होमिओपॅथ असतील, काही युनानी असतील, काही अशी ॲलोपॅथी असतील. तर त्या त्या दृष्टिकोनातनं विचार करून त्या त्या हॉस्पिटलचं इन्फ्रास्ट्रक्चर वापरून त्याच्या बाजूनं मेडिकल कॉलेजेस सुरू करता येतील का असा विचार आहे. म्हणजे एकंदरीतच आज जी विस्कळीत स्वरूपामध्ये आरोग्य सेवा आहे त्याला काही संस्थात्मक स्वरूप देण्याचा विचार असू शकतो, परंतु तो पुरेशा प्रमाणामध्ये आहे. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट झाला आहे अशातला भाग नाही. पण आरोग्य किंवा तुम्ही म्हणता तसा जरी त्याची चर्चा नसेल तरी एक मात्र सुतोवाच आहे, आणि त्या बाबतीत मी थोडा आशावादी आहे. म्हणजे मी सरकारची भूमिका म्हणतोय असं कृपा करून गैरसमज करू नका. परंतु ज्या वेळेला इन्फ्रास्ट्रक्चरच्या विषयी अर्थमंत्री आजच्या अर्थसंकल्पीय भाषणात बोलत होत्या तेव्हा त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरची 3 रूपं सांगितलेत. त्यातलं एक रूप होतं फिजिकल, दुसरं रूप होतं डिजिटल आणि तिसरं रूप होतं सोशल. आता सोशल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आरोग्य, रोजगार, शिक्षण या सगळ्या गोष्टी येतात. आणि त्या दृष्टिकोनातनं इन्फ्रास्ट्रक्चरचं जे अलोकेशन वाढलंय, सम ऑफ दॅट मे बी कमिंग फॉर हेल्थ सर्व्हिसेस असा माझा एक अंदाज आहे. फक्त त्याची निश्चित आकडेवारी कशी येईल, कधी येईल हे मात्र पाहावं लागेल. ती येत्या 1-2 दिवसामध्ये नक्की स्पष्ट होईल.
मात्र तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय की 140 कोटीची लोकसंख्या, इतका मोठा भूभाग, आणि करोना नंतरच्या काळामध्ये विशेषतः औषधी कंपन्या आणि आरोग्य सेवा यांची झालेली बदनामी, कारण ह्या लोकांनी जितकी चांगली कामं केल्याची उदाहरणं आहेत, तुम्ही आता ज्याचा उल्लेख तुमच्या प्रश्नामध्ये केला, तितक्याच खाजगी ठिकाणी आणि विशेषतः औषधी कंपन्यांनी लोकांची भयंकर लुटमार केली, ही खरंय, वस्तुस्थिती आहे. खरंय. आणि त्या औषधी कंपन्यांनी नोंदणीकृत म्हणजे लिस्टेड असताना त्यांना प्रॉफिट तर झाला, पण त्या प्रमाणात साधं स्वतःच्या शेअर होल्डरलाही वाढीव लाभांश दिलेला नाही. द्या त्यामुळे ना, डिव्हिडंड पण बाजाराचा नाही दिला हो. नाही नाही दॅट्स व्हॉट आय एम कमिंग टू, की त्यांनी लाभांश म्हणजेच डिव्हिडंड सुद्धा दिलेला नाही. आणि त्यामुळे करोना नंतरच्या काळामध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक ज्या प्रमाणामध्ये वाढले, कमीही झाले पण ते हो, आता वाढले, त्या काळामध्ये या औषधी कंपन्यांच्या शेअर्सचे बाजारभावही वाढले नाहीत. म्हणजे जसं फायझरनी आंतरराष्ट्रीय जागतिक राजकारणाच्या तुलनेमध्ये भारतावरती अन्याय केला आणि त्यामुळे फायझरचे भाव कोसळले, तसाच प्रकार खरं म्हणजे अगदी त्या प्रमाणात नसला तरी इतरही कंपन्यांनी केलाय. आणि आरोग्य सेवा म्हणताना केवळ केवळ हॉस्पिटल्स किंवा आरोग्य केंद्र याचा विचार करून चालणार नाही. मला औषध निर्मिती आणि औषध संशोधनाचाही विचार करावा लागेल. कारण एखाद्या गोष्टीची नवनवीन प्रॉडक्ट शोधावी, तसं जगामध्ये अनेक देश करोनाच्या वेगवेगळ्या व्हरायटी शोधतोय का असा विचार करायची वेळ आलेली असताना खरंय. त्याची अत्यावश्यकता होती. आणि त्याचा जनसंपर्काचा भाग लक्षात घेता खरं म्हणजे ते आजच्या अर्थसंकल्पात यायला हवं होतं. निदान त्या पुरेशा प्रमाणात तरी त्याचा उल्लेख अर्थसंकल्पीय भाषणात आलेला नाही. हे सगळं बजेट शोधत असताना एका गोष्टीने मला अगदी शॉक दिला. म्हणजे याचा प्रश्न खरं तर मी फार आधी घ्यायला पाहिजे होता, मला माफ करा, पण मी याला हायलाइट करतो आहे. ट्रान्सफर ऑफ रिसोर्सेस टू स्टेट अँड युनियन मधला पार्ट नंबर 3, फायनान्स कमिशन ग्रँट्स, सेगमेंट 4, ग्रँट्स फॉर इन्क्युबेशन ऑफ न्यू सिटीज. 2022-23 मध्ये काहीही नव्हता, अचानकपणे 500 येऊन बसतोय, 500 करोड. सरकार कुठलं नवीन शहर बांधायला चाललंय किंवा काय करायचं काय आहे? नाही कल्पना. कारण शून्यावर त्याचा 500 कोणताही आहे, काहीतरी ऐका तर ऐका होणार आहे. ऐका ऐका मग त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो ना. कोणतेही नवीन चंदीगड वसवलं जाणारे किंवा कोणतीही नवी मुंबई वसवली जाणारे असा उल्लेख भाषणामध्ये तरी नाही, हो, किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पामध्येही नाही. परंतु पर्यटनाचा जो विचार केला गेलेला आहे त्याच्याशी याची सांगड आहे का याचा विचार केला आला पाहिजे. शक्य आहे. लक्षद्वीप सहित अनेक बेटांचा विकास केला जाईल अशी जी घोषणा आहे त्याच्याशी याचा संबंध आहे का असू याचा शकतो. विचार केला गेला पाहिजे. गेल्या वर्षभरामध्ये केवळ अयोध्येचं रूप बदललं अशातला भाग नाही. याच्या आधी अमृतसरचं रूप बदललं, नंतरच्या काळात वाराणसीचं रूप बदललं आणि आता जगन्नाथपुरीचं रूप बदललं भुवनेश्वरच्या. ही गणितं आपण लक्षात घेऊ. मग अशा पद्धतीचे स्थानिक पिलग्रिमेज केंद्र ही राष्ट्रीय पातळीवरती नेण्याचं काम होतं का? कारण आजच्या भाषणामध्ये टुरिझम इन्क्लुडिंग रिलिजियस टुरिझम असा उल्लेख आहे. हा एक भाग असू शकतो का, हा विचार केला पाहिजे. हो, दुसरा विचार कदाचित असा असू शकतो, आणि साहजिक तो जर उद्देश असेल तर बाप जन्म त्याचा जाहीर उल्लेख केला जाणार नाही आणि ते संयुक्तिकही आहे. एकंदरीतच आपल्या असं लक्षात आलेलं आहे की दोन पद्धतीनं याच्याकडे बघता येऊ शकतं. एक ज्याचा मी म्हणलं की उद्देश असला तरी उल्लेख केला जाणार नाही, ते म्हणजे आपल्या देशाच्या सीमारेषेंवरची काही गावं आपल्या अशी लक्षात आलेली आहेत की जी सततच घोषित किंवा अघोषित युद्धांना सामोरं जातात. ऍग्री. ती केवळ बाग बॉर्डर वरती आहे तशातला भाग नाही, ती नाही. ब्रह्मदेश म्यानमार वरती आहेत, ती नागालँड मणिपूरमध्ये आहेत, काही प्रमाणामध्ये ती खालतीही आहेत. त्यांना थोडं वेशीच्या आत आपल्याला जर सरकवायचं झालं कारण ते संरक्षण म्हणून अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्याची संवेदनशीलता लक्षात घेता फार जाहीरपणानं आपण त्याची चर्चा करू अशातला भाग नाही. म्हणजे आता दुसऱ्या बाजूनं पाकिस्तानवर हल्ले झाले, याचं कौतुक जर मला वाटत असेल तर उद्या ते जात्यात आणि मी सुपात नाहीये ना याचा विचार करावा लागतो. हा एक भाग. दुसरा भाग काही दृष्टिकोनातनं पर्यावरण म्हणून आपल्याला करावा लागेल. आपल्या असं लक्षात आलंय की अलीकडच्या काही काळामध्ये चक्रीवादळांचं प्रमाण वाढलंय. चक्रीवादळ जेव्हा समुद्रावरती किनारपट्टीवरती येऊन धडकतात
त्यावेळेला तिथल्या काही गावांचं वारंवार नुकसान होत राहतं. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच बदलत्या पर्यावरणामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळ्या वरखालती होत आहेत. आणि मग अशा वेळेला एकीकडे मी सागरी सेतू बांधतोय आणि दुसरीकडे त्याची पातळी वाढतीये, त्यावेळेला मला तिथल्या नागरी जीवनाचा वेगळ्या कोष्टकातनं विचार करावा लागतो. तो एक संदर्भ याच्या पाठीमागे असू शकतो. याच्यामध्ये अजून एक गोष्ट तुमच्याशी बोलत असताना माझ्या लक्षात आली की कॅपिटल एक्सपेंडिचर भले सरकारने डायरेक्ट करवलं नसेल, पण राज्यांना त्यासाठीचे स्पेशल असिस्टन्स मात्र वाढवले आहेत. हो, 81,000 आणि 50 करोड. वर्षापर्यंतच्या करमुक्त आपलं व्याजमुक्त कर्ज रोख्याची ही तरतूद केलेली आहे. हो, आणि ही तरतूद पहिल्यांदा होत नाहीये. अरुण जेटलींच्याही एका अर्थसंकल्पामध्ये याचा उल्लेख होता आणि निर्मला सीतारामन यांनी सादर केलेलं हे सलग 6वं बजेट आहे. हो. त्यांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अर्थसंकल्पामध्येही त्याचा उल्लेख होता. आणि याची सांगड दोन विशिष्ट क्षेत्रांशी घातलेली आहे की एक तर तुम्ही ज्या गोष्टीसाठी हे कर्ज पुरवठा घेताय तो जर प्रकल्प वेळेच्या आधी पुरा केला तर त्याच्यावरती तुम्हाला वाढीव कर्ज पुरवठा केला जाणार आहे. त्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या प्रकल्पासाठी इथे आरोग्य क्षेत्राचा समावेश आहे, इथे पर्यावरणाचा समावेश आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे त्याच्याच बरोबरीनं आपल्या देशातल्या इतर ज्या मगाचा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा आपण उल्लेख केला त्याचा उल्लेख आहे. येस. याच्यामध्ये असिस्टन्स टू स्टेट फ्रॉम एनडीआरएफ याच्यामध्ये हे वाचत असताना मला एक गोष्ट अशी हायलाईट झाली की जगभरातल्या काही मोठ्या रिइन्शुरन्स कंपन्या आणि इन्शुरन्स कंपन्यांनी हे मान्य केलं की ग्लोबल वॉर्मिंगमुळे आम्हाला मोठ्या प्रमाणात लॉसेस होत आहेत. हा सरकारचं हे इनडायरेक्टली मान्य करायचा प्रकार आहे का की असं जर होणार असेल 2000%, 2000% हे उगाच ताकाला जाऊन भांड लपवण्यात काही अर्थ नाहीये. हे अगदी सहज शक्य आहे. रिइन्शुरन्स केवळ या दृष्टिकोनातनं होतोय असा नाही. आता जनरल इन्शुरन्स हा प्रॉपर्टी इन्शुरन्स मध्ये मोठ्या प्रमाणावरती येतोय. त्या दृष्टिकोनातनं हा विचार 101% केलेला आहे. जे झाला असू शकतो, जे ह्याच्याबद्दल कुठेही दुमत व्हायचं कारणच नाही. कारण ही शेवटी तुझ्या माझ्या आवडीची गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही, पण तुझ्या माझ्या आवाक्यातली ही गोष्ट नाही, ही अत्यंत खरी वस्तुस्थिती आहे. मान्य. आणि याच्यामध्ये फिस्कल डेफिसिट 3% होता, तो कोरोनाच्या मधल्या काळामध्ये 5.96% जाऊन आला 2023-24चं बजेट एस्टिमेट, पण तो आता 5.1 येतोय आणि भविष्यात तो अजून 4च्या आसपास येण्याचा जो अंदाज आहे तो एक फार उत्तम आहे. अजून एक हायलाइट, रेव्हेन्यू डेफिसिट हा 2022-23 मध्ये 3.9 होता, 2024-25 मध्ये 2%वर आणण्याचा विचार आहे. एनी वर्ड फ्रॉम यू? नाही, हे अत्यंत साहजिक आहे. अगदी अलीकडच्या आपण पॉडकास्ट मध्ये म्हटलंय तसं झालंय की सरकारी खर्च तो अनेक वर्षाच्या मेहनतीचं फळ येत आहे की सरकारी खर्च आता हा जास्त वेल डायरेक्टेड होतोय. त्यामुळे त्यातली जी लिकेजेस आहेत, त्यातली जी स्लिपेजेस आहेत ती कमी आहेत, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, उत्पन्नाच्या बाजूनी जर विचार केला तर सरकारी उत्पन्न वरच्या पातळीवरती स्थिरावत आहे आणि त्याच्यामध्ये तो आता एकमुखी केवळ करातनच उत्पन्न मिळतंय अशातला भाग नाही, तो वेगवेगळ्या मार्गाने मिळवतोय. त्यामुळे साहजिक त्याचा सकारात्मक परिणाम पहिल्यांदा रेव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तुटीवरती होईल आणि दीर्घ काळामध्ये तो भांडवली तुटीवरती होईल आणि हे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. आणि एवढ्या करताच मला बरं वाटलं की एकंदरीतच आता लोकसभा निवडणुकांच्या आधी असलेला अर्थसंकल्प घेऊन दासून सुद्धा त्या जी आज सकाळच्या सगळ्या पेपरमधली चर्चा होती त्यानुसार कुठचीही उगाच अपीजमेंटची, लोकानुनय करणाऱ्या योजनेची घोषणा करण्याची सरकारनं जल्दबाजी केलेली नाही. हे चांगलं गोष्ट आहे. अशा मोह आवरत राहण्यातनं ही महसुली तूट किंवा रेव्हेन्यू डेफिसिट कमी झालाय आणि हा एक आर्थिक शिस्तीचा भाग आहे. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की मला हवी होती ती एखादी योजना आली नसेल, पण लॉंगर ऑब्जेक्टिव्ह, लार्जर ऑब्जेक्टिव्ह म्हणून ही आर्थिक शिस्त पाळली जाते. कारण आज ना उद्या ही जर आर्थिक शिस्त पाळली गेली नसती तर या देशाचा नागरिक म्हणून ते माझ्याच डोक्यावर आलं असतं आणि कराच्या वाढीव रूपाने मला ती भरावी लागली असती. खरं आहे. ऋणप्राप्त्या, सरकारचा डेट रिसीट्स मागच्या वर्षा एवढाच जवळपास आहे. इनफॅक्ट त्याच्यामध्ये थोडीफार घट झाली, 1,68,194 असा काहीतरी आहे. याच्यामधला एक हायलाइटेड असा आहे की एक्सटर्नल डेट
मागच्या वर्षी काढला त्याच्या निम्म्याच्या आसपास येऊन बसलाय. म्हणजे आता आपण बाहेरच्या लोकांवर अवलंबून नाही आहोत, आता आपण आपल्याच लोकांकडे टॅक्सच्या रूपाने पैसा घेतोय असं म्हणायचं का? होय, 2000%. आणि केवळ बाहेरनं घ्यायच्या आपल्या कर्जाचं प्रमाण कमी झालं, याचे दोन पैलू आहेत, ते आपण लक्षात घेऊया. त्याचा थेट संबंध अर्थसंकल्पाशी नसेल, पण शेवटी ती आकडेवारी अर्थसंकल्पाच्या निमित्तानं पुढे येते. येस. एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे गेली कित्येक वर्ष आपण संधी मिळाल्यानंतर जी हायकॉस्ट डेट आहे ती वेळेच्या आधी फेडलेली आहे, हो देश म्हणून, राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणून. त्यामुळे हो. कर्जही फिटलं आणि व्याजही मला फार काळ द्यावं लागलं नाही, हा पहिला भाग आहे. आणि दुसरा भाग, पूर्वी जी मंडळी माझ्या देशामध्ये कर्ज म्हणून येत होती त्यातला काही भाग तरी का होईना पण ती आता गुंतवणूक म्हणून येते. म्हणजे फॉरेन लोन्स आर गेटिंग कन्व्हर्टेड इनटू आयदर एफडीआय ऑर एफपीआय. ही एक अर्थव्यवस्था म्हणून चांगली घटना आहे. मी पुन्हा सांगतो की हे काही गेल्या 10 महिन्यात 10 वर्षात जन्माला आलेली गोष्ट नाही, पण आर्थिक धोरणातल्या सातत्यानं ही गोष्ट जन्माला आलेली आहे. त्यामुळे अर्थकारणामध्ये येणाऱ्या काळामध्ये हा कल चालू राहील, नव्हे तो वाढेल, याचा प्रयत्न करावा लागेल. आणि त्यासाठी आपण पाळत असलेली आर्थिक शिस्त, निदान आजच्या अर्थसंकल्पात दिसणारी, ही पुढच्या काळाचं परमनंट फीचर झालं पाहिजे, टेम्पररी फीचर नव्हे. या सगळ्यामध्ये अजून एक फायनल तुम्हाला सर काय वाटतं आहे, हे आपण जे करतोय मी अजून शोधतोय, मला फारसं या बजेटमध्ये काय होत नाही, तुमचा एक व्ह्यू 5 मिनिटं मी तुम्हाला देतो माझं दुसरं शोधत असताना. चालेल. पॉडकास्टचा हा शेवटचा भाग म्हणून आपण घेऊया. येस. दोन दृष्टिकोनातनं यंदाच्या अर्थसंकल्पाकडे किंवा आजच्या अर्थसंकल्पीय भाषणाकडे मला पाहायला आवडेल. सगळ्यात पहिलं म्हणजे, जेव्हा अर्थसंकल्पीय भाषण सुरू झालं त्याच्या आधी टीव्हीच्या स्क्रीनवरती वारंवार सांगत होते की केंद्रीय मंत्रिमंडळाने, तो एक संसदीय संकेत असतो, प्रथा असते की सगळ्यात पहिल्यांदा संसदीय मंडळ तो अर्थसंकल्प मंजूर करते, केंद्रीय मंत्रिमंडळ तो अर्थसंकल्प मंजूर करते आणि अर्थमंत्र्याला तो अर्थसंकल्प त्यांनी वाचलाय त्या स्वरूपामध्ये संसदेमध्ये मांडायची परवानगी देते. हे जेव्हा प्रक्रिया पूर्ण होत होती तेव्हा आज सकाळी अर्थसंकल्पीय भाषण संसदेमध्ये सुरू व्हायच्या आधी एक फ्लॅश दाखवला जात होता की आपले पंतप्रधान असं म्हणले की अंतिम बजेट अच्छा होगा और देश के लोगों के लिए बढ़िया होगा. हे जेव्हा 2-3दा दाखवलं तेव्हा माझ्या पोटात गोळा आला होता की आता काय पब्लिक प्लेजर अनाउन्समेंट होतात का. अशी कोणतीही अनाउन्समेंट नव्हती. आणि त्यामुळे संकेताचा आनंद हाही एक भाग आहे आणि त्याच्यासाठी आर्थिक शिस्तीचा न दिलेला बळी हाही एक आनंदाचा भाग आहे. आत्ताच आपण शेवटच्या प्रश्नामध्ये चर्चा केली तसं, कारण एकदा आर्थिक शिस्तीचा भंग केला की त्याची याना त्या स्वरूपात भरपाई तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाला करावी लागते. दुसरी मला यंदाच्या अर्थसंकल्पात आवडलेली गोष्ट अशी आहे की मगाशी ज्याचा मी ओझरता उल्लेख केला की इन्फ्रास्ट्रक्चर असं एक ढोबळ स्वरूप न सांगता आता त्याच्या तपशिलामध्ये आपण अर्थव्यवस्था, अर्थकारण, आर्थिक धोरण म्हणून जायला लागलोय, याचा मला मनापासून आनंद आहे. कारण त्यातनं यंदाच्या अर्थसंकल्पीय, अगदी 50-52 मिनिटाचं जे काही अर्थसंकल्पीय भाषण होतं त्याच्यामध्ये असलेला उल्लेख की फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असं जेव्हा तुम्ही तपशिलामध्ये बोलताना त्यावेळेला त्या धोरणाची एक निश्चितता लक्षात येते. यातल्या सोशल इन्फ्रास्ट्रक्चरवरती मगाशी आपण बोललो, त्यामुळे जो त्यातला राहिलेला भाग आहे तो आता माझ्या समारोपाच्या या मुद्द्यामध्ये घेतो. एक म्हणजे फिजिकल आणि दुसरा म्हणजे डिजिटल. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर याचा अर्थ बंदरं, रस्ते, विमानतळ या गोष्टी. मला सांगायला आनंद होतो की एकीकडे जेव्हा अर्थमंत्री असं म्हणाल्या की आज माझ्याकडे देशामध्ये 149 विमानतळं आहेत, त्याच्याबद्दलचा एक जरा पिंच ऑफ सॉल्ट आहे, त्याच्याबद्दल आपण जरा थोडं साशंकतेनं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. केवळ विमानतळांची संख्या वाढली म्हणजे हवाई विमान सेवा वाढतात अशातला भाग नाही. आजच्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये उल्लेख आहे की आपल्या देशात असलेल्या नागरी सेवा कंपन्यांचा जर विचार करायचा झाला तर 1000 पेक्षा जास्त विमानांच्या निर्यातीची त्यांनी ऑर्डर दिली आहे. हे आकडे सुखावणारे आहेत. या प्रमाणात माझ्याकडच्या सोयी, माझ्याकडच्या पर्यटनाच्या संधी आणि त्यातनं स्थानिक रोजगार निर्माण होतील याची मला खात्री आहे. पण आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की केवळ विमानतळांची संख्या वाढली, केवळ उपलब्ध विमानांची संख्या वाढली म्हणून सुविधा वाढत नाहीत. त्या सुविधा देण्याच्या मनस्थितीत, परिस्थितीत आणि वस्तुस्थितीत आहेत का याचा विचार करावा लागतो. साधं उदाहरण घेऊया की गँगटॉकच्या जवळ आहे की विमानतळ आपण बांधलाय,
पण हो. तिथलं हवामान आणि विमानांचं स्वरूप लक्षात घेता बहुतांश वेळेला तो काम करत नाही. उडान मधल्या अनेक सेवा आनंदानं उत्साहानं सुरू झाल्यानंतर त्या बंद पडल्या. जळगाव महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे. नाशिक, महाराष्ट्रामधलं सोलापूर, महाराष्ट्रामधलं कोल्हापूर इथे कागदोपत्री विमानतळ आहेत, ते चाललेले नाहीत. त्यामुळे केवळ त्याच्याकडे सरकार लक्ष देतं असं करून चालणार नाही. आपल्याला त्याचं सुसूत्रीकरण करावं लागेल. आणि कदाचित हे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून एका दुसऱ्याही बाजूनी आहे, की मुळात आपल्या देशाला अशा पद्धतीच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड इश्यू केले जाण्याची सवय आहे. मग ते कधी खाजगी कंपन्यांनी केले असतील, कधी सरकारी कंपन्यांनी केले असतील. आणि मगाशी आशुतोषच्या प्रश्नामध्ये ज्या जेपी मॉर्गनचा उल्लेख होता, त्या दृष्टिकोनातनं याची त्या इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्डशी सांगड घालावी लागेल. कारण शेवटी या प्रकल्पांसाठी तो पैसा उभा केला जाणार आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. याच दृष्टिकोनातनं जेव्हा आपण डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करतो, तो विचार जरूर लक्षात घेण्याजोगा आहे. यातनं दिला जाणारा संकेत असावर गंमत अशी आहे की ज्या वेळेला अर्थमंत्र्यांनी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर असा उल्लेख केला, त्यावेळेला कोणत्या मंत्र्यावरती कॅमेऱ्याचा रोख होता हे जरूर बघण्याजोग आहे. लक्षात तुम्ही काय बोलता आलं लक्षात. ते सांकेतिक किंवा योगायोग असेल, पण याचा अर्थ असा आहे की केवळ 5G जे आपण काही काळापूर्वी लॉन्च केलं त्याचा विस्तार, त्याची खोली लांबी रुंदी वाढवतोय अशातला भाग नाही. तर येणाऱ्या काळामध्ये 6Gच्या अडॅप्टेबिलिटीकडे आपण जातोय. 5G कडनं 6G कडे जाणं किंवा 4G कडनं 5G आणि 6G कडे जाणं हा फार मोठा बदल आहे. त्या दृष्टिकोनातनं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, आपलं सॉफ्टवेअर, आपलं नेटवर्किंग या सगळ्याचा एका वेगळ्या अर्थी फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आणावं लागेल. आणि या दृष्टिकोनातनं आपल्या देशातल्या IT कंपन्यांकडे लक्ष द्यावं लागेल, ही गोष्ट लक्षात घेऊ. आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणत असताना आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणत असताना जी अगदी अलीकडे झालेली घोषणा आहे ती येणाऱ्या काळामध्ये टाटा समूह एका फ्रेंच कंपनीच्या आणि आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून हेलिकॉप्टरचे पार्ट भारतात बनवायला लागणार आहेत, ही तर फक्त झलक नाही ना, याचा विचार करावा लागेल. अशा अनेक शक्यता सूचित करत असताना मात्र काही महत्वाचे उल्लेख यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये नाहीत, याचं वैगुण्य वाटतंय. निदान त्याचे उल्लेख येणं आवश्यक होतं. कारण अर्थसंकल्पीय भाषण ही केवळ सरकारची भूमिका मांडणारं नाही, तर जनतेच्या शंकांना उत्तर द्यायचं एक प्रभावी साधन आहे. तो सोशल इव्हेंट नाही, तो दांडिया किंवा गरबा असते. म्हणजे मला दांडिया किंवा गरबा असला विरोध नाही, पण अर्थकारणातलं ते एक अत्यंत महत्वाचं म्हणजे जे स्थान जागतिक अर्थकारणामध्ये डाव्होसच्या चर्चेला आहे, ते भारतीय राष्ट्रीय अर्थकारणामध्ये अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाला आहे. यावरती माझी श्रद्धा आहे आणि त्या निकषावरती हे अर्थसंकल्पीय भाषण पुरं उतरत नाही, एवढं मात्र नक्की. किती मार्क देणार 10 पैकी? 6 जास्तीत जास्त. परत एकदा आपल्या दोघांचं मत बिलकुल सारखं आहे. म्हणजे मागच्या बजेटच्या मला काहींनी विचारलं किती मार्क देणार, यावेळेला परत एकदा सेम आलं. नमस्कार, परत भेटूया सर, असेच येत राहा आणि जरूर तुमचं आम्ही स्वागत करतो. आज पुन्हा थांबूया.